आपले कुटुंब. इयत्ता 3री परिसर अभ्यास धडा 1. मीनाच्या कुटुंबाची गोष्ट. नाती, प्रेम आणि एकत्र राहण्याचा आनंद. मीनाच्या घरी लग्नाची लगबग. मीनाच्या अभिदादाचे लग्न होते. घरात उत्साहाचे वातावरण होते. काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या असे सगळे नातेवाईक एकत्र जमले होते. मामा मामींनी त्यांचा 4 वर्षांचा नातूही सोबत आणला होता. सर्वजण त्याच्याशी खेळण्यात दंग झाले होते. मीनाचे 2 आजी आजोबा असल्यामुळे तिचे खूपच लाड होत होते. मीना आणि तिची भावंडे मोठ्या माणसांना मदत करत होती. सगळे नातेवाईक मिळून मिसळून हसत खेळत काम करत होते. नाती ओळखूया. काका काकू, वडिलांचा भाऊ आणि त्यांची पत्नी. मामा मामी, आईचा भाऊ आणि त्यांची पत्नी. मावशी, आईची बहीण. आत्या, वडिलांची बहीण. मीनाचे आजी आजोबा, मीनाचे आई वडील, मीनाचे काका काकू. सीमाताई, मीना, अभिदादा. मीनाच्या कुटुंबात आई वडील, काका काकू, आजी आजोबा आणि बहीण भाऊ एकत्र राहतात. अभिदादा हा मीनाचा चुलत भाऊ आहे. तो तिच्या काका काकूंचा मुलगा आहे. कुटुंबाचे प्रकार. मोठे कुटुंब, एकत्र कुटुंब. आई वडील, आजी आजोबा, काका काकू, चुलत भावंडे सगळे एकत्र राहतात. छोटे कुटुंब. आई वडील आणि त्यांची मुले एकत्र राहतात. विस्तारित कुटुंब. आईकडचे आणि वडिलांकडचे सर्व नातेवाईक एकाच घरात नाही, पण वेळप्रसंगी मदत करतात. एकल पालकत्व कुटुंब. आई वडिलांपैकी एकच पालक मुलांची काळजी घेतो व संगोपन करतो. शेजारी. आपले जवळचे मित्र. सीमाताईच्या मैत्रिणी सुश्रिता आणि यास्मिन यांनी दारासमोर सुंदर रांगोळी काढली. अभिदादाचे मित्र डेव्हिड आणि गुरुदीप यांनी फुलांच्या तोरणांनी घर सजवले. सण समारंभ. कोणाकडे समारंभ असेल तर सगळे मिळून साजरा करतात. मदत. गरज असेल तेव्हा शेजारी एकमेकांना मदत करतात. गोष्टी. सुट्टीत मीनाची आजी शेजारच्या मुलांना छान गोष्टी सांगते. कुटुंब, प्राणी आणि निसर्ग. मोत्या आणि मनीमाऊ. मीनाच्या घरात एक कुत्रा, मोत्या व एक मांजर, मनीमाऊ होते. जेवणानंतर कुटुंब सापशिडी खेळायला बसले तेव्हा मोत्याही तिथे येऊन बसला. पक्ष्यांची काळजी. मीना रोज अंगणातील मातीच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी आणि दाणे ठेवते. आपल्या परिसरातील वृक्ष, प्राणी, पक्षी हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे घटक असतात. कुटुंबात सगळे मिळून काम करतात. स्वयंपाक करणे. घरातील सदस्य मिळून जेवण तयार करतात. साफसफाई करणे. घर स्वच्छ ठेवण्यासाठी सगळे हातभार लावतात. काळजी घेणे. वडीलधाऱ्या व आजारी व्यक्तींची काळजी घेतात. खरेदी करणे. बाजारातील खरेदी मिळून करतात. कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्त्वाचा असतो, लहान असो किंवा मोठा. आनंदी कुटुंब, आनंदी समाज. कुटुंब लहान असो किंवा मोठे, कुटुंबातील लोक मिळून मिसळून एकत्र राहतात, एकमेकांची काळजी घेतात, एकमेकांना मदत करतात. त्यांच्यामध्ये प्रेमाची आणि आदराची भावना असते. कुटुंब, एकमेकांशी नाते असलेल्या माणसांचा समूह. समाज, वेगवेगळ्या कुटुंबांचा मिळून समाज बनतो. संस्कृती, विविध संस्कृतींची कुटुंबे मिळून आनंदी समाज घडतो.